आम्ही कधी जातीपातीत भेदभाव केला नाही। या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो, वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला। आणि आजही आमचं ठाम मत आहे, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो, आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा होता, सगळे लोक सोबत होते। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या। गुलामगिरीच्या बेड्या जर तोडायच्या असतील तर समाजातले वाद दूर करावे लागतील आणि सगळ्या समाजांना एकत्रितपणे पुढे न्यावं लागेल। आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, कुठल्या समाजाचं काढायचं, दुसऱ्या समाजाला द्यायचं, अशा प्रकारची कुठली भूमिका हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही। आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही। म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला, पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत। यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल।